लाखांदूरमध्ये 22 कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीची बांधणी केली। मात्र आता ही इमारत धूळखात पडलेली आहे। लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नाहीये आणि त्यामुळे ही इमारत धूळखात पडली आहे। मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे उद्घाटनाला वेळ मिळत नाहीये, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन करावं यासाठी नाना पटोले हे आग्रही आहेत। याच इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालय हलवण्याचं नियोजन आहे। मात्र इमारतीचं लोकार्पण झाल्यानं हे स्थलांतर रखडलेलं आहे। तहसील कार्यालयामध्ये शहरापासून 3 किलोमीटर लांब आहे, तर इतर शासकीय कार्यालय ही देखील विखुरलेली आहेत आणि त्यामुळे सर्व कार्यालय एका जागी असावी या उद्देशानं ही इमारत बांधण्यात आली आहे। मात्र आता तिचं लोकार्पण हे रखडलेलं आहे आणि याचाच आढावा घेत स्थानिक लाखांदूरच्या नागरिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। पाहूयात। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे असलेली हीच ती प्रशासकीय इमारत तयार करण्यात आलेली आहे आणि या इमारतीमध्ये एक तहसील कार्यालयच नव्हे तर लाखांदूर मधील सर्वच कार्यालय म्हणजे एका छताखाली इथे संपूर्ण कार्यालय येणार आहे आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने ही प्रशासकीय इमारत इथे उभी झाली आहे, तयार झाली आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून लोकार्पणासाठी थांबलेली आहे। भाऊ काय सांगाल, काय तुमचं नाव आहे, का बरं ही इमारत उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी थांबलेली आहे? माझं नाव आहे प्रमोद प्रधान। मी जिल्हा भाजपा सचिव भंडारा। आपल्या लाखांदूर तालुक्यामध्ये एक खिडकी योजनेसारखं हे एवढी मोठी प्रशासकीय इमारत आहे। जवळपास लाखांदूर तालुक्यातील जेवढ्या शासकीय कार्यालय आहेत ते सर्व ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी सेपरेट रूमा बांधून दिलेल्या आहेत। ही इमारत मागच्या 1 वर्षापासून धूळखात पडलेली आहे। आम्ही अनेकदा आमच्या नेत्यांकडे सुद्धा ह्या इमारतीच्या लोकार्पणाच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे आमदार परिणीदादा फुके असतील, त्याच्यानंतर जे काही मोठे नेते आहेत त्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून की तात्काळ तुम्ही ही इमारतीचं लोकार्पण करा, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही। मला हेच म्हणायचं आहे की लाखांदूर तालुक्यातील गोरगरीब जनता आपला शासकीय कामासाठी तहसील कार्यालय, कोणाला संजय गांधीचा फॉर्म भरायचा आहे, कोणाला श्रावणबाळाचा फॉर्म भरायचा आहे, कोणाला इन्कम काढायची आहे किंवा विविध कामासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागते। परंतु जिथं बसस्टॉप आहे तिथून तर नवीन तहसील कार्यालय आहे त्याच्या 3.5 ते 4 किलोमीटर अंतर आहे। एवढ्या अंतर पायी जाणं आणि पायी येणं, मग वेळेवर कर्मचारी हजर नसणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काही परवडण्याजोग्या राहत नाही। वारंवार फेऱ्या मारून सुद्धा गरीब गोरगरिबांचे कामं होत नाही, त्यामुळे लोकही त्रासली आहे। लोकांनी जर जनतेसाठी जे कार्यालय तयार केलं ते जनतेच्या उपयोगात येत नसेल तर आम्ही तर म्हणू इथं गोरढोरं आम्ही आणून कोंडू किंवा त्या तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक असतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्याच्या हातानं आम्ही फीत कापू व इथं तहसील कार्यालय बदली करू। निश्चितच जर लोकांच्या उपयोगात ही प्रशासकीय इमारत जर येत नसेल तर इथे जनावरांचा कोंडवाडा करू अशी संतप्त भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्याच्यामुळे आता प्रशासन आणि राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कधी करते याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, लाखांदूर, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।